नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला पहिला धडा, ज्याचे नाव आहे भौमितिक रचना. आता ह्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर वेगवेगळ्या त्रिकोणांचे आपल्याला शिकायचे त्रिकोणांचे वेगवेगळे गुणधर्म. पण ते सुरू करण्याआधी आपण पाहूयात लंब दुभाजक म्हणजे रेषाखंडाचा लंब दुभाजक, कोन दुभाजक यांचा अभ्यास करू. म्हणजेच काय, थोडक्यात आपण उजळणी करू. जी आपण 6वी मध्ये शिकलोय त्याची थोडीफार उजळणी करून घेऊ. तर चला सुरू करूयात. पहिले आपण करूया उजळणी. सगळ्यात पहिले कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे काय? ज्या किरणामुळे दिलेल्या कोनाचे दोन समान भाग होतात. म्हणजे आपल्याकडे एक कोन आहे, त्याच्या बरोबर शिरोबिंदूमधून आपल्याला एक किरण जाते. ती किरण या दिलेल्या कोनाचे दोन समान भाग करते. त्या किरणाला आपण कोनाचे कोन दुभाजक असे म्हणतो. तर चला कोन दुभाजक कसा काढला ते आपण पाहून घेऊ. आपण आता एक कोन दुभाजक काढणार आहे. त्यामध्ये किरण बीएम हा खरं तर कोन एबीसी चा दुभाजक निघेल. तर पहिले आपण बीसी ही एक किरण काढू. म्हणजेच काय, किरण सुरुवात होते, याचा आरंभ बिंदू आहे बी, जी सी च्या दिशेने जाते. त्यानंतर बीए नावाची किरण काढू. तर ए बिंदूतून ए च्या दिशेने जाणारी एक किरण काढली. आता आपण एक काम करू. आपल्या लोखंडी कर्कटकाच्या आणि पेन्सिलच्या मध्ये एक अंतर घेऊ. लोखंडी कर्कटकाचा लोखंडी टोक ह्या बी बिंदूवरती ठेवू आणि ए बाजूवरती आणि सी बाजूवरती ते विशिष्ट अंतर घेतल्यानंतर कंस काढूया. आता तुम्हाला पाहिजे तर तेवढेच अंतर घ्या किंवा तुम्ही वाटले तर बदली करू शकता. जर तेवढेच घेतले तर आपला टाइम वाचेल. आता पुन्हा लोखंडी टोक ह्या बरोबर हा कंस आणि हा किरण जिथे छेदला गेला त्या छेदन बिंदूवरती त्या कंसाचं लोखंड आपल्या कर्कटकाचं लोखंडी टोक ठेवा आणि बरोबर मध्ये एक कंस काढा. तसेच सी वरती सुद्धा अंतर कर्कटकाचं आणि पेन्सिल मधल्या अंतर बदली करायचं नाही. तितकेच अंतर घेऊन पुन्हा जिथे हा कंस आणि ही किरण जिथे छेदले त्या छेदन बिंदूवरती लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिलने आतमधल्या भागाला एक कंस काढा. ते काढले कंस. आता कंस हे एकमेकांना छेदतात. तर काम करू, बी ह्या आरंभ बिंदूपासून एक किरण काढूया. ती बरोबर ह्या छेदन बिंदू बनून गेली पाहिजे. ही अशी ही आहे ती किरण आणि या किरणाला आपण नाव देऊ, एक पुढे जाऊन एम हा बिंदू ठेवू. म्हणजेच काय, ही किरण बी पासून सुरू होते आणि एम ह्या दिशेने जाते. तर किरण बी एम हा खरं तर काय झाला, कोन एबीसी चा दुभाजक झाला, कारण त्याने या कोन एबीसी ला दोन समान भागामध्ये विभागले म्हणून. आता पुढे बघूया रेषाखंडाचा लंब दुभाजक. तर पहिले आपण एक रेषाखंड काढू, जिचे नाव दिले मी पीएस. आता पुन्हा कर्कटक आणि पेन्सिल मध्ये अंतर घ्या. कर्कटाच्या लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये एक ठराविक अंतर घ्या. ते लोखंडी टोक पी वरती ठेवू आणि वरती आणि खाली कंस काढू. तसेच एस वरती लोखंडी टोक ठेवू. पी वरती म्हणजे वरती आणि खालती आपण कंस काढू. पण कंस काढताना लक्षात ठेवा, पेन्सिल आणि लोखंडाच्या टोकामधले अंतर कमी करायचे नाही. जेवढे पी साठी घेतले तेवढेच एस साठी घेऊ. तर आपण खाली कंस काढल्यानंतर वरती कंस काढले. आता दोन्ही कंस एकमेकांना छेदले. इथेही दोन्ही कंस एकमेकांना छेदले. तर आपण एक काम करू, ह्या दोघांमधून जाणारी, या दोन्ही छेदनबिंदूमधून जाणारी एक रेषा काढू आणि तिला नाव दिले रेषा सीडी. तर ही रेषा सीडी या पूर्ण पीएस रेषाखंडाला दोन समान भागामध्ये विभागते. आता जिथे ही छेदन ह्या रेषाखंडाला जिथे ही रेषा छेदून गेली तिथे आपण नाव दिले एम. तर तुम्ही पाहू शकता, जितके अंतर पीएम साठी आहे तितकेच अंतर आपले एम एस साठी गेले, कारण ह्या रेषेने या रेषाखंडाला बरोबर दोन भागामध्ये दुभागले आणि दोन्ही बाजूचे अंतर आपले काय असेल, सेम किंवा सारखेच. आता इथे जो काही कोन बनेल, म्हणजे तो कोन सीएमएस घ्या किंवा कोन डीएमएस घ्या किंवा कोन तो डीएमपी घ्या किंवा तो कोन सीएमपी घ्या, या सगळ्या कोनांचे मोजमाप केले तर आपल्याला उत्तर नेहमी 90 अंशच भेटेल. तर रेषाखंडाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला रेषाखंडाचा लंब दुभाजक म्हणतात. सोबतच्या आकृतीमध्ये पीएम आणि क्यूएम व रेषा सीडी ह्या दोन्ही रेषा परपेंडिक्युलर आहेत. रेषा सीडी ही रेषाखंड पी क्यू ची लंब दुभाजक आहे. आता एम सीएमएस म्हणजे काय, तर हे आहे कोन दाखवायचं चिन्ह. एम म्हणजे काय, मेजर म्हणजे मोजमाप. आपण कोणाचे मोजमाप करणार आहोत, ह्या कोनाचे, आणि कोणाचे नाव काय, सीएमएस.
त्या कोणाचे मोजमाप केले तर आपलं उत्तर काय भेटले 90°. लक्षात ठेवा, जेव्हाही कुठल्याही कोणाचे मोजमाप करायचे असेल तर आपल्याला नेहमी इंग्रजीतला स्मॉल लेटरचा एम हा लिहावाच लागतो. जर आपल्याला फक्त कोन दाखवायचा आहे तर हा कोणाचे चिन्ह आणि सीएमएच लिहायला चालतो. परंतु जेव्हा त्याचा मोजमाप करायचा तेव्हा हा एम लिहिणे महत्वाचे आहे. आता आपण म्हटले की जितकी लेंथ की जितकी आपण लेंथ मोजली पीएम साठी तितकीच लेंथ आपली सीएम साठी एसएम साठी मिळणार आहे. कारण या लंब दुभाजकाने रेषाखंडाला बरोबर समान भागात विभागले. आता पुढचा आहे त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म. म्हणजे काय, हे त्रिकोण आहे आपल्याला पी क्यू आर हा आपल्याला त्रिकोण दिला. याचे कोण कुठले आहेत तर हा पी एक कोण झाला, हा क्यू एक कोण झाला आणि हा आर एक कोण झाला. तर ह्या सगळ्या कोनांचे जर आपण दुभाजक काढले तर आपल्याला काय कळते, एका बिंदूवरती हे सगळे कोनांचे दुभाजक येऊन मिळतात किंवा सगळ्या कोनांचा दुभाजक काढल्यानंतर एका बिंदूवरती ते एकमेकांना छेदून जातात. तर सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर च्या कोन पी आर, कोन क्यू आणि कोन आर चे अनुक्रमे किरण पी आर, किरण बी, किरण सी एफ हे दुभाजक आहेत. म्हणजेच काय, किरण पी आर, आता हे तिन्ही कोन दुभाजक आय या एकाच बिंदूतून जातात. तर आपण पाहिले तर इथे आपण एक बिंदू घेतला जो या तिन्ही दुभाजकांचा दुभाजक ह्या एकमेकांना इथून छेदून गेले. तर जिथे छेदले तिथे बिंदू घेतला आणि त्या छेदन बिंदूला आपण नाव दिले आय. आणि आपण म्हटले मग हे तिन्ही कोन दुभाजक ह्या आय एकाच बिंदूतून जातात. आय ए, आय बी व आय सी हे आय या बिंदूतून अनुक्रमे पी क्यू, क्यू आर व पी आर या बाजूनी काढलेले लंब आहेत. तर ह्या सगळ्यांची आय बी, आय सी आणि आय ए ची आपण जर मोजमाप केली तर त्यांची लांबी सगळ्यांची सारखीच भेटते. त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदूस अंतर्मध्य किंवा अंतरकेंद्र इन सेंटर असे म्हणतात. अंतर्मध्य आय या अक्षराने दाखवला जातो. आपण इथे पाहू शकता वरच्या चित्रामध्ये हा आहे त्या ह्या कोनांचा अंतर्मध्य किंवा अंतरबिंदू. आता पुढे त्रिकोणाच्या बाजूंचा लंब दुभाजकाचा गुणधर्म. तर लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या बाजूंचा, तर बाजूंचा लंब दुभाजक काढायचा म्हणजे आपण शिकले रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा ते. तर आपण तो रेषाखंडाचा लंब दुभाजक काढला म्हणजे या पी क्यू रेषाचा लंब दुभाजक काढला, क्यू आर रेषाखंडाचा लंब दुभाजक काढला आणि पी आर या रेषाचा लंब दुभाजक काढला. तर हे सगळे लंब दुभाजक एका बिंदूला एकमेकांना छेदून जातात. तर त्या संपात बिंदूस आपण परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, ह्या व्याख्या आपल्याला परीक्षेत विचारल्या जातात, तेव्हा ह्या व्याख्यांचा नीट अभ्यास करा. आणि परिकेंद्र सी या अक्षराने आपण इथे या चित्रामध्ये दाखवला आहे. आता सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर च्या बाजू पी क्यू, क्यू आर व पी आर यांचे लंब दुभाजक सी या एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच या एका बिंदूतून गेले. आता हा आपण विशाल कोन घेतला आणि या विशाल कोनाच्या हर एक बाजूंमधून आपण रेषाखंड काढला, म्हणजे तो रेषाखंड घेतला आणि त्यातून लंब दुभाजक काढला. तर लंब दुभाजक आपण पाहिला तर आपला तो त्रिकोणाच्या बाहेर भेटला. इथे आपल्याला त्रिकोणाच्या आत भेटला होता आणि आपण मोजमाप केले म्हणजेच काय, सीपी, सीआर आणि सीक्यू यांचे जे मोजमाप केले म्हणजे सीपी चे अंतर बघितले, सीआर चे अंतर बघितले आणि सीक्यू चे अंतर बघितले, तर हे सगळे नेहमी सारखेच भेटतात. पुढचे आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजक एक संपाती म्हणजेच कनकरंट असतात. त्याच्या संपात बिंदूस अंतर्मध्य इन सेंटर म्हणतात आणि तो आय या अक्षराने दाखवला जातो, तो हा असा. त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात आणि त्यांचा संपात बिंदू परिमध्य व परिकेंद्र असे म्हणतात आणि तो सी या अक्षराने दाखवला जातो, तो म्हणजे इथे दाखवला आहे तो. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण शिकलो कोन दुभाजक कसा काढायचा ते, म्हणजे आपण त्याची उजळणी केली. रेषाखंडाचा लंब दुभाजक पाहिला, त्यानंतर आपण पाहिले त्रिकोणाच्या कोनांचा दुभाजक पाहिला, जो बरोबर सगळे कोन दुभाजक एका छेदनबिंदूतून जातात. तसेच आपण बाजूंचाही आपण केंद्र काढला किंवा लंब दुभाजक काढला आणि तेही पाहिले तर ते एका बिंदूतून जातात आणि त्या दोन्ही बिंदूंना आपण वेगवेगळे नाव दिले होते. आता ह्या पाठामध्ये ह्या भागामध्ये जितक्या सगळ्या व्याख्या आल्या त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या, त्या पाठ करायच्यात किंवा त्या कारण त्या परीक्षेमध्ये येतात. चला आज आपण इथेच थांबूया, पुढच्या भागात बघू पुढचा धड्याचा, ह्या धड्याचा पुढचा भाग. तोपर्यंत धन्यवाद.